नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर पुन्हा एकदा स्मिता सोनावणे गायकवाड यांनी लिहिलेला एक सुरेख लेख सादर करते. मागच्या वेळेला त्यांचा लेख सादर केला, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे ह्याही लेखाला उदंड प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. लेखाचं शीर्षक आहे दोघांनाही समजून घेणारी पण कोणालाच न समजलेली आई. आणि लेखिका आहेत स्मिता सोनावणे गायकवाड. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर लेख आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करा, आणि काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तरी सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मी तुमच्या कॉमेंट्स ऐकायला खूप उत्सुक असते, त्यामुळे यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट देखील करा. ऐकूया तर आजच्या लेखिका आहेत स्मिता सोनावणे गायकवाड, आणि लेखाचं शीर्षक आहे दोघांनाही समजून घेणारी पण कोणालाच न समजलेली आई. आई, तू नेहमी बाबांची बाजू घेतेस. मूल रागाने दार आपटून आपल्या खोलीत निघून जातात. आई काही क्षण तिथेच उभी राहते. डोळे मात्र बंद असलेल्या दरवाजाकडे लागलेले असतात. ती काही बोलत नाही. थोड्या वेळाने बाबा घरात फेरफटका मारत तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, तूच त्याला मोकळीक दिलीस म्हणून आज मुलं माझ्याशी उलट बोलतात. आता बोलणी दुसऱ्या बाजूकडूनही आलेली असतात. आई शांत राहते, कारण तिला माहिती असतं की या दोघांचा रागाचा खरा विषय ती नाही, पण दोघांचाही राग मात्र तिच्यावरच निघणार आहे. आणि इथूनच सुरू होतो घरातल्या एका स्त्रीचा असा प्रवास ज्याची नोंद कुठल्याच इतिहासात नसते. हा प्रवास असतो वडील आणि मुलांच्या मध्ये पूल बनून उभं राहण्याचा. घरात कधीतरी एखादा प्रसंग घडतो. मुलगा किंवा मुलगी एखादा निर्णय घेतात. मला हा कोर्स करायचा आहे, मला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जायचंय, मला हाच व्यवसाय करायचा आहे, मला माझ्या पद्धतीने जगायचंय. मुलांच्या डोळ्यात स्वप्न असतात, त्यांना त्यांचं भविष्य दिसत असतं. पण बाबांच्या डोळ्यात अनुभव असतो. त्यांनी आयुष्याची ऊन पावसाळे पाहिलेले असतात. त्यांना संघर्ष दिसतो, अपयश दिसतं, हसलेली माणसं दिसतात. म्हणूनच अनेकदा मुलांचं स्वप्न आणि बाबांची काळजी यांची टक्कर होते. बाबांचा आवाज चढतो, मुलाचं उत्तर परत येतं. एक एक वाक्य जखम बनत जातं. तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही, तुला अजून जग कळलेलं नाही, माझं आयुष्य आहे, आम्ही तुझ्यासाठी आयुष्य घालवलंय. घरात शांतता असते, पण ती समाधानाची नसते. ती वादळापूर्वीची शांतता असते. आणि त्यावेळी घरातली एक व्यक्ती अस्वस्थ होऊन सगळं पाहत असते. आई. विशेषतः ती आई जी गृहिणी असते, जी दिवसभर घरात असते, जिने मुलांना पोटाशी धरून वाढवलं असतं. त्यांच्या पहिल्या पावलापासून पहिल्या अपयशापर्यंत सगळं पाहिलेलं असतं. मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं तरी तिला कळतं. त्यांच्या आवाजातील दुःख ती ओळखते. त्यांच्या मनातला गोंधळ ती शब्दांशिवाय समजते. पण याच वेळी तिला नवऱ्याचंही मन कळत असतं. त्याचे कष्ट, त्याची धडपड, त्याची जबाबदारी, त्याची काळजी, त्याची न बोललेली भीती. संसाराच्या इतक्या वर्षात या सगळ्यांशी तिची ओळख झालेली असते. म्हणूनच तिला दोघांचीही बाजू समजत असते. आणि कदाचित हाच तिचा सर्वात मोठा शाप असतो. कारण
ज्याला दोघांची बाजू समजते त्यालाच सर्वात जास्त वेदना होतात. घरात वाद झाला की मुलं आईकडे येतात. आई, बाबांना काहीच समजत नाही. आई, त्यांना सांग ना. आई, तू आमच्या बाजूने का बोलत नाहीस? हा. आई त्यांना समजावते, अरे, ते तुमच्या वाईटासाठी बोलत नाही, त्यांना फक्त काळजी वाटते. ती मुलांची समजूत काढते आणि रात्री सगळे झोपल्यानंतर नवऱ्याजवळ बसते. एकदा त्यांच्या मनाचाही विचार करा. आजची पिढी वेगळा विचार करते. रागाने काही प्रश्न सुटणार नाही, ती त्यांनाही समजावते. दिवसभर ती एकाच कामात असते, नाती जपण्याच्या कामात, संवाद जिवंत ठेवण्याच्या कामात, गैरसमजुतींवर फुंकर घालण्याच्या कामात. खरं सांगायचं तर घरात सर्वाधिक बोलणी जर कोणी खात असेल तर ती अनेकदा आईच असते. मुलांना वाटतं आई आमच्या बाजूने उभी राहिली नाही. बाबांना वाटतं आई मुलांचीच बाजू घेते. मग बोलणी दोन्हीकडून तिलाच खावी लागतात. मुलं म्हणतात, आई, तू बाबांना काहीच बोलत नाहीस. नेहमी आपली आम्हालाच समजावतेस. आणि बाबा म्हणतात, तूच त्यांना डोक्यावर समजून बसवून ठेवलेलं आहेस, तूच त्यांची बाजू घेतेस. त्या क्षणी तिचं मन कोण समजून घेतं? कोणीच नाही. कारण सगळ्यांना वाटतं आई आहे ना, ती सांभाळेल. अनेक घरांमध्ये मुलं आणि बाबा एकमेकांशी थेट बोलत नाही, अबोला धरला जातो. एकाच घरात राहूनही दोन माणसं दूर जातात. तेव्हा त्या दोघांमध्ये ये जा करणारी पोस्टमन बनते आई. बाबांनी सांगितलंय, त्यांना तुझी काळजी वाटते. मुलगा म्हणतोय, त्याला असं वाटतंय. ती मेसेज पोहोचत राहते, पण ती फक्त शब्द नेत नसते, ती भावना नेत असते. ती प्रेमाला वाट करून देत असते. ती नातं तुटू नये म्हणून झगडत असते. कुठेतरी ती दोघांच्या मतांमधून सुवर्ण मध्य शोधत असते. तिला मुलांचं स्वप्न मरू द्यायचं नसतं आणि बाबांची काळजीही दुर्लक्षित करायची नसते. ती दोघांनाही जिंकवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला घरात कोणीच हरलेलं नको असतं. तिला घर जिंकलेलं हवं असतं. पण एक वेळ अशी येते की तीही थकते, खूप थकते. तिलाही रडावंसं वाटतं. तिलाही कुणीतरी विचारावंसं वाटतं, तू कशी आहेस? पण घरात सगळ्यांना तिची गरज असते, म्हणून ती स्वतःसाठी थांबतच नाही. तिचा थकवा तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपून जातो. तिचे अश्रू उशीपुरते मर्यादित राहतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा नेहमीसारखीच उठते, चहा करते, डबा भरते, घर आवरते आणि कालचं वादळ मनात ठेवूनही चेहऱ्यावरती हसू आणते. कारण तिला घरात सगळं व्यवस्थित चाललेलं पाहायला आवडतं. तिला घरामध्ये सुसंवाद हवा असतो. तिला हसतं खेळतं घर हवं असतं. बाबा आणि मुलं एकत्र बसून गप्पा मारताना दिसावी असं वाटतं. सणाला सगळे एकत्र असावेत असं वाटतं. जेवणाच्या टेबलावर शांततेऐवजी संवाद असावा असं वाटतं. आणि हे सगळं घडतं तेव्हा ती त्यालाच स्वतःचं यश मानते. कारण घरामध्ये बाबा आणि मुलांमधलं नातं जपण्यासाठी जी स्त्री आयुष्यभर उभी राहते, तिला कोणतंही पदक मिळत नाही, कोणतीही दाद मिळत नाही. फक्त जबाबदाऱ्या मिळतात, बोलणी मिळतात, गैरसमज मिळतात आणि तरीही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा हसून दोघांसाठी उभी राहते. कारण ती जिंकण्यासाठी जगत नाही, ती जोडण्यासाठी जगत असते. आणि म्हणूनच
प्रत्येक घरातला सर्वात मजबूत, सर्वात सहनशील आणि सर्वात कमी कौतुक होणारा पूल म्हणजे आई. दोघांनाही समजून घेणारी, वडिलांच्या काळजीला मुलापर्यंत पोचवणारी, मुलांच्या स्वप्नांना वडिलांपर्यंत पोचवणारी, घरातल्या शांततेसाठी स्वतःच्या मनाचा त्याग करणारी आणि अनेकदा कोणालाच पूर्णपणे न समजलेली आई. धन्यवाद. लेखिका आहेत स्मिता सोनवणे गायकवाड आणि सादर करती आरती गुप्ते.